या सेशनमध्ये आपण शिफ्ट रेजिस्टर्सबद्दल बोलणार आहोत। शिफ्ट रेजिस्टर्स हे डिजिटल सर्किट्स आहेत ज्यामध्ये आपण अनेक बिट स्टोअर करू शकतो। तो फ्लिप फ्लॉपपासून बनवलेला आहे। प्रत्येक फ्लिप फ्लॉप हा एक बिट स्टोअर करतो, बायनरी डिजिट 0 किंवा 1। जर आपल्याला 4 बिट स्टोअर करायचे असतील तर आपल्याला 4 फ्लिप फ्लॉप वापरावे लागतील। 8 बिट स्टोअर करायचे असतील तर 8 फ्लिप फ्लॉप वापरावे लागतील। ह्या पद्धतीने आपण अनेक बिट्स जे आहेत स्टोअर करू शकतो। आता हे जे आहेत स्टोअर केले जाणारे जे इन्फॉर्मेशन आहे झिरोज आणि वन्समध्ये, ते जे इन्फॉर्मेशन एकतर बायनरीमध्ये आहेत। बायनरी म्हणजे याचा अर्थ आपल्याला एन्कोडरचा जो आउटपुट आहे किंवा डिकोडरचा इनपुट म्हणा, तो आपण स्टोअर करू शकतो। त्याच्यानंतर मायक्रोप्रोसेसरचा जो आउटपुट आहे हा रेजिस्टरमध्ये स्टोअर करू शकतो आणि आपण तो जो काही डिस्प्ले ड्रायव्हर सर्किट आहे त्याला देऊ शकतो। त्यानंतर जे मेन डिजिटल सर्किट्स असतात, सिस्टीम्स असतात, त्यांना इनपुट जो डेटा द्यायचा असतो तो रेजिस्टरमधून दिला जातो किंवा त्या डिजिटल सिस्टीमचा जो आउटपुट आहे तो रेजिस्टरमध्ये स्टोअर केला जातो आणि डिस्प्ले डिव्हाइसेसना दिला जातो किंवा दुसऱ्या कोणत्या तरी सर्किटला तो ट्रान्सफर केला जातो रेजिस्टरमार्फत। त्यानंतर आपल्याला काही ॲरिथमेटिकल ऑपरेशन्स करायचे असतील, जसं काही कॉम्प्लिमेंट करायचं असेल, मल्टिप्लिकेशन करायचं असेल, डिव्हिजन करायचं असेल, ह्या ठिकाणी शिफ्ट रेजिस्टरचा वापर केला जातो। शिफ्ट रेजिस्टर्स, अनेक शिफ्ट रेजिस्टर्स आपण वापरले तर आपण एक काउंटरसुद्धा सर्किट्स तयार करता येतं शिफ्ट रेजिस्टरद्वारा। आपल्याला माहीत आहे की प्रत्येक जो फ्लिप फ्लॉप आहे एक बिट स्टोअर करतो। अनेक फ्लिप फ्लॉप वापरून आपण अनेक बिट स्टोअर करू शकतो। ह्या फ्लिप फ्लॉपचं जे कनेक्शन्स आहेत, कनेक्शन्स अनुसार आपण त्यामधील जे बिट्स आहेत, जे काय आपण स्टोअर केलेले बिट्स आपण शिफ्ट करू शकतो। जसं की लेफ्ट शिफ्ट करू शकतो, राईट शिफ्ट करू शकतो। म्हणजे जे सपोज 4 बिट्स असतील, म्हणजे 4 बिट्ससाठी आपण 4 फ्लिप फ्लॉप वापरला तर त्यामधले जे बिट्स असणार आहेत, म्हणजे LSBचं बिट MSBकडे शिफ्ट करणं किंवा MSBकडून LSBकडे शिफ्ट करणं, मग त्याच्यासाठी वेगवेगळे कनेक्शन्स, मग वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन्स करावे लागणार आहेत। त्याप्रमाणे आपण पॅरलल जे आहे डेटा घेऊ शकतो शिफ्ट रेजिस्टरमध्ये आणि सिरियली आउट करू शकतो। सिरियली डेटा घेऊ शकतो, पॅरलली आउट करू शकतो, पॅरलली डेटा घेऊ शकतो, पॅरलली आउट करू शकतो। म्हणजे अशा प्रकारे ज्या फ्लिपफ्लॉपच्या कनेक्शन्स अनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्लिपफ्लॉप्स करू शकतो। ते बेसिक जे आहेत ते 4 प्रकारचे आहेत, जसं की इथे ह्या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे। डायग्रॅममध्ये बघा 8 बिट शिफ्ट रेजिस्टर दाखवला आहे, म्हणजे याचा अर्थ 8 फ्लिपफ्लॉपचा वापर केलेला आहे हे शिफ्ट रेजिस्टर तयार करण्यासाठी। सिरियली आपण डेटा देतो आहे, म्हणजे एका पाठोपाठ एक जे बिट्स आहेत ह्या रेजिस्टरला आपण, म्हणजे या सर्किट जो आहे 8 फ्लिपफ्लॉपचा, त्याला आपण सिरियली डेटा देतो आहे आणि डेटा सिरियली आपण म्हणजे एका पाठोपाठ एक डेटा जो आहे तो बाहेर घेतो आहे, आउटपुटला घेतो आहे। म्हणजे जो डेटा इथे आत पहिल्यांदा येणार आहे तोच डेटा आपल्याला बाहेर पहिल्यांदा मिळणार आहे। ह्याला सिरियल इन सिरियल आउट असं म्हणतो आपण। दुसरं जे सर्किट आहे बघा, हा सिरियल इन पॅरलल आउट त्याने दाखवलेलं आहे। इथे आपण जो डेटा देणार आहे एका पाठोपाठ एक डेटा देणार आहे आणि ज्या वेळेला हे सर्व डेटा, आता 8 बिट डेटा आपण देणार आहे, 8 फ्लिपफ्लॉप्स आहेत, 8 फ्लिपफ्लॉप्स हे डेटा स्टोअर करणार आहेत आणि स्टोअर करून झाल्यानंतर ज्या आउटपुटला जो आहे आपण डेटा एका वेळेला घेणार आहे, म्हणजे पॅरलल आउट करणार आहे। ह्याला आपण सिरियल इन पॅरलल आउट असं म्हणतो। इथे पॅरलल इन पॅरलल आउट सर्किट आहे, ह्याच्यामध्ये शिफ्ट रेजिस्टर आहे जिथे डेटा आपण पॅरलली एकाच वेळेला 8 बिट डेटा जो आहे, म्हणजे MSB टू LSB हे 8 बिट डेटा आपण काय करणार आहे त्या फ्लिपफ्लॉपमध्ये स्टोअर करणार आहे आणि घेताना जो आहे आउटपुटला आपण एका पाठोपाठ एक डेटा घेणार आहे। आता एका पाठोपाठ एक म्हणतो किंवा आपण पॅरलली आत डेटा द्यायचं म्हणतो, तर हे जे कंट्रोल केलं जाणार आहे क्लॉकद्वारा। म्हणजे बघा इथे सिरियल इनपुट एक बिट ॲट अ टाईम घेणं, म्हणजे एक क्लॉक, पहिला क्लॉक येईल तेव्हा एक डेटा जो आहे आत जाईल, त्याचप्रमाणे पहिल्या क्लॉकला एक डेटा जो आहे आउट जाईल, दुसरा क्लॉक ज्या वेळेला असेल तर दुसरा डेटा आत जाणार आहे आणि इथे जो आहे डेटा बाहेर पडणार आहे इथून।
ओके, म्हणजे प्रत्येक क्लॉकला काय होणार आहे की डेटा आत जाणार आहे, डेटा बाहेर पडणार आहे. म्हणजे हे सायमल्टेनियस ऑपरेशन असणार आहे, लक्षात घ्या. तसं इथे सुद्धा आपण जे आहे 8 पल्सेस लागणार आहे आपल्याला ह्या 8 बिटमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी. म्हणजे पहिला जो डेटा असणार आहे तो शेवटच्या आता फ्लिपफ्लॉपमध्ये पोचलेला असणार आहे. ओके, 8 पल्सेस नंतर. आणि जो आत्ता दिलेला जो डेटा आहे, 8वा जो डेटा आहे तो काय होणार आहे इथल्या पहिल्या फ्लॉप. म्हणजे हा जो पहिल्या ते शेवटच्या फ्लिपफ्लॉपमध्ये जो काही आपण 8 बिट दिलेलं आहे, मग त्याचं सिक्वेन्स काही असू दे, 0-1 असो, 0-1-1-0-1-1 असं 8 बिट जे काय असतील ते प्रत्येक फ्लिपफ्लॉपमध्ये जे आहेत ते एल एस बी फ्लिपफ्लॉपमध्ये MSB जो डेटा आहे तो MSB फ्लिपफ्लॉपमध्ये स्टोअर केला जाणार आहे. आणि एक जो पुढचा जो क्लॉक असणार आहे त्या एका क्लॉकमध्ये आपल्याला सर्व ठिकाणी सर्व आउटपुट्सला डेटा मिळणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे पॅरलल ऑपरेशन हे फास्ट असतं. सिरियल काय असतं, एका पाठोपाठ एक असतं. म्हणजे त्याला 8 बिटसाठी 8 पल्सेस लागणार आहेत. तसं पॅरलल इथे डेटा स्टोअर करायचा असेल तर एका जो क्लॉक पल्समध्ये काय होणार आहे, तो ॲटोमॅटिकली डेटा प्रत्येक ह्याला दिला जाणार आहे, फ्लिपफ्लॉपला स्टोअर केला जाणार आहे. आणि त्यामधून घेताना आपल्याला काय करावं लागणार आहे, 8 पल्सेस द्यावे लागणार आहेत. किती, 8 बिट जे आहेत आपल्याला आउटपुटला मिळणार आहेत. त्याप्रमाणे इथे बघा पॅरलल डेटा इनसाठी आपण म्हटलं एक क्लॉक पल्समध्ये हे सर्व डेटा जो आहे 8 बिटमध्ये स्टोअर होणार आहे. आणि एका क्लॉक पल्समध्ये म्हणजे आपण त्याच क्लॉक पल्समध्ये आपल्याला आउटपुटसुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे. हा पॅरलल झाला. पॅरलल इन आणि पॅरलल आउट, याला आपण पॅरलल इन पॅरलल आउट असं म्हणतो. आता इथे याचं कार्य दाखवलेलं आहे बघा की सिरियल इन, हा सिरियल इनमध्ये शिफ्ट राईट पण असू शकतो, सिरियल इनमध्ये शिफ्ट लेफ्टसुद्धा असू शकतो. म्हणजे इथे जो आहे आपण जो डेटा दिलेला आहे बघा, हा इथे डेटा दिलेला आहे आणि तो शिफ्ट काय होतो आहे, राईट साईडला शिफ्ट होतो आहे. आणि राईटमोस्ट जो फ्लिपफ्लॉप आहे त्याच्यामधून डेटा बाहेर काढला जातो आहे. म्हणजे इथे जो होणार आहे पहिल्या क्लॉकला जो डेटा दिला जाणार आहे हा जो फ्लिपफ्लॉप आहे, फ्लिपफ्लॉप 0मध्ये स्टोअर होणार आहे. त्यानंतर पुढच्या क्लॉकमध्ये जो आहे जो काही डेटा येणार आहे तो इथे पुन्हा फ्लिपफ्लॉप 0मध्ये स्टोअर होणार आहे. म्हणजे प्रत्येक क्लॉकला काय होणार आहे, जो नवीन डेटा येणार आहे तो फ्लिपफ्लॉप 0मध्ये स्टोअर होणार आहे. पण फ्लिपफ्लॉप 0चा डेटा काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे बघा. तो फ्लिपफ्लॉप 1ला जाणार आहे, फ्लिपफ्लॉप 1चा डेटा फ्लिपफ्लॉप 2ला जाणार आहे, फ्लिपफ्लॉप 2चा डेटा फ्लिपफ्लॉप 3ला जाणार आहे. मग हे जे काही कार्य असणार आहे हे राईट शिफ्ट आहे. पण सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, हे इनिशियलाइज ज्या वेळेला आपण करणार आहे हे सर्व डेटा आपल्याला 0 करावा लागणार आहे. आणि आपल्याला माहीत आहे की 0 करण्यासाठी क्लिअर हा एक इनपुट असतो फ्लिपफ्लॉपला. तो ॲक्टिव्ह लो असेल तर त्याला 0 दिला तर सगळा जो डेटा आहे सर्व फ्लिपफ्लॉपचे 0 असणार आहेत. आणि नंतर तुम्ही जो काही डेटा देणार आहे त्याला आणि ते डेटा काय होणार आहेत या फ्लिपफ्लॉपमध्ये जे आहेत शिफ्ट होत जाणार आहेत. आता हे सर्किट अरेंजमेंट आपल्याला प्रत्येक सर्किट्स बघायचे आहेत की ते प्रत्येक सर्किट कसे आहेत, त्यानंतर ते प्रत्येक क्लॉकला कसं शिफ्ट होणार आहे हे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. पण सध्या जो आहे आपल्याला ह्याचं कोणते कोणते ऑपरेशन्स इथे होत आहेत कारण की नाही त्याचं एक इंट्रोडक्शन आपण बघतो आहे. जसं की आता शिफ्ट जो आहे लेफ्ट करायचा असेल, सिरियल डेटा आत चाललेला आहे, सिरियल डेटा बाहेर येतो आहे आणि हा काय करतो आहे शिफ्ट लेफ्ट केला जातो आहे. म्हणजे इथे जो डेटा दिला जातो आहे पहिला जो डेटा देणार आहे आपण. आता सपोज हा जो फ्लिपफ्लॉप आता इथे आपण म्हटलं हा फ्लिपफ्लॉप 0 आहे, हा फ्लिपफ्लॉप जो आहे हा 3 आहे. ओके, तसं इथे हा जर सपोज फ्लिपफ्लॉप 0 आहे, हा 3 आहे, तर इथे जो आहे शिफ्ट होणार आहे. आपण फ्लिपफ्लॉप हा इथे 0 वापरू शकतो, इथे 3 वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एवढंच माहीत असलं पाहिजे MSB कुठला आहे, LSB कुठला आहे. मग जर सपोज इथेही MSB असेल आणि इथेही LSB असेल, LSB म्हणजे काय, लीस्ट सिग्निफिकंट बिट. ओके, म्हणजे ज्याला प्लेस व्हॅल्यू जे आपण म्हणतो, आता इथे 4 बिट्स आहेत म्हणजे 8, 4, 2, 1 असे प्लेस व्हॅल्यूज असतात ना बायनरीचे. ज्याचा सर्वात कमी प्लेस व्हॅल्यू असतो त्याला आपण जसं एकक म्हणतो आपल्या डेसिमल नंबर सिस्टममध्ये, तसं त्याला 1. त्याच्यानंतर त्याच्या दशक जे आहे त्याला 2 इथे म्हणतो बायनरीमध्ये. त्याच्यानंतर जो शतक आहे डेसिमलमध्ये त्याला इथे 4 आणि जो 1000 आहे तो इथे 8. असं जे प्लेस व्हॅल्यूज आहेत हे LSB 1 आणि MSB 8 आहे. म्हणजे कारण 4 बिट्स आहेत ना. मग ते 4 बिट्स आपण जे दिले जाणार आहेत 0 1s जे असणार आहेत, मग हा जर MSB असेल तर आपल्याला पहिलं MSBच द्यायला पाहिजे.
कारण पहिला MSB जो देणार आहे 4 पल्स नंतर काय होणार आहे, क्लॉक पल्सेस नंतर तो MSBच्या जागी असणार आहे आणि जो LSB जो आहे LSBच्या जागी येणार. ओके, मग हे जे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आता इथे जो आहे जसं सिरियली आपण केलं, प्रत्येक क्लॉक पल्सला हा काय होणार आहे, लेफ्ट शिफ्ट होणार आहे. इथे बघा एका क्लॉक पल्समध्ये 4च्या 4 जो इनपुट डेटा जो आहे स्टोअर केला जाणार आहे आणि मग पुढच्या 4 क्लॉक पल्सेसमध्ये डेटा आपण आउट करू शकणार आहे. तसे इथे आपण काय, हा झाला पॅरलल इन सिरियल आउट आणि सिरियल इन पॅरलल आउटमध्ये काय होणार आहे की आपल्याला सिरियली 4 क्लॉक पल्सेसनी हे डेटा या फ्लिपफ्लॉपमध्ये स्टोअर केलं जाणार आहे आणि त्यानंतर एकाच वेळेला आपण हे डेटा बाहेर घेऊ शकतो. आता इथे जो आहे हा पॅरलल इन पॅरलल आउट आहे, म्हणजे एकाच वेळेला डेटा एंटर केलं जाणार आहे आणि एकाच वेळेला डेटा आपण बाहेर घेणार आहे. आता रोटेट ऑपरेशन आहे. रोटेटमध्ये बघा इथे काय केलं आहे, हा जो आहे राईट शिफ्ट आहे, पण इथला जो LSB होता तो काय केला, पुन्हा इथे MSBला दिला. म्हणजे हे असं शिफ्ट होत जाणार आहे. प्रत्येक क्लॉक पल्सला जो आहे तो काय होणार आहे की हा शिफ्ट होत जाणार आहे. म्हणजे LSBचा MSBला, MSBचा तो अलीकडे असं शिफ्ट होणार आहे. असा म्हणजे काय होणार आहे, शिफ्ट होत जाणार आहे. तसं हा जो रोटेट लेफ्ट आहे हा MSBचा LSBकडे जातो आहे, म्हणजे रोटेट राईटच्या अपोजिट हे कार्य घडणार आहे. आणि इथे जे आहे शिफ्ट होत जाणार आहे. हा जो आहे फ्लिपफ्लॉप 0 असेल तर फ्लिपफ्लॉप 1ला डेटा जाणार आहे, फ्लिपफ्लॉप 1चं फ्लिपफ्लॉप 2ला जाणार आहे, फ्लिपफ्लॉप 2चं फ्लिपफ्लॉप 3ला जाणार आहे आणि फ्लिपफ्लॉप 3चा काय होणार आहे, पुन्हा फ्लिपफ्लॉप 0ला जाणार आहे. म्हणजे असं हे जे कार्य आहे जे रोटेट राईटच्या अपोजिट हा रोटेट लेफ्ट कार्य. ओके, म्हणजे असे वेगवेगळे कार्य जे आहेत याच्याद्वारे केले जातात. आणि त्याच्यासाठी आता बघा की TTL जे आहे या मीडियम स्केल इंटिग्रेशन किंवा ह्याचं लार्ज स्केल इंटिग्रेशन चा वापर करून ICs तयार केलेले आहेत, जे सिरियल इन सिरियल आउटसाठी. इथे बघा 54 किंवा 74 सिरीजचा IC आहे. हा 91 जो आहे तो 8 बिट सिरियल इन सिरियल आउट जो आहे तो IC यूज केलेला आहे. त्याचप्रमाणे हा 74 किंवा 54 164 हा जो आहे IC हा सिरियल इन पॅरल आउटसाठी आहे, 8 बिटसाठी आहे. त्याच्यानंतर पॅरल इन सिरियल आउटसाठी जो 547 किंवा 75165 जो आहे IC 8 बिटसाठी पॅरल इन सिरियल आउट. त्यानंतर 74194 जो आहे किंवा 54 सिरीजचा जो आहे 54194 हे पॅरलल आउट जो आहे 4 बिट्ससाठी याचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपण बघूया की नॉर्मली जे फ्लिपफ्लॉप यूज केले जातात शिफ्ट रजिस्टरसाठी ते JK फ्लिपफ्लॉप असतात किंवा D फ्लिपफ्लॉप असतात. आता JK फ्लिपफ्लॉप जरी वापरत असेल तर आपल्याला 00 जे आहे JK ही कंडिशन आपण वापरणार नाही आहे आणि 11 जी आहे तीसुद्धा टॉगल आपण कंडिशन वापरणार नाही आहे. म्हणजे एक तर Jला 0 Kला 1 किंवा Jला 1 आणि Kला 0 म्हणजे सेट आणि रिसेट हेच वापरणार आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे Jला जर 0 असेल तर त्याचा आउटपुट जो आहे त्या फ्लिपफ्लॉपचा 0 असणार आहे, Q 0 असणार आहे आणि Jला 1 आणि Kला 0 दिला असेल तर तो आउटपुट जो आहे तो 1 असणार आहे. त्याचप्रमाणे D फ्लिपफ्लॉप जो आहे D फ्लिपफ्लॉप हा SR फ्लिपफ्लॉपचाच प्रकार आहे, पण तिथे SR फ्लिपफ्लॉपमधला 00 आणि 11 जो रेस कंडिशन तो काढून टाकलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी काय केलं आहे, D फ्लिपफ्लॉपमध्ये जो काही आपण Sला इनपुट दिलेलं आहे त्याच्या इन्व्हर्ट करून आपण काय केलं आहे Rला दिलेलं आहे. तो D फ्लिपफ्लॉप आहे. म्हणजे JK फ्लिपफ्लॉप जिथे 01 आणि 10 डेटा देऊ शकतो आपण, किंवा D फ्लिपफ्लॉपला एकच लाईन आहे. आपण जर D फ्लिपफ्लॉपला जर 0 दिला तर Sला 0 मिळणार आहे, Rला 1 मिळणार आहे. आणि जर आपण Dला 1 दिला तर Sला 1 मिळणार आहे आणि Rला 0 मिळणार आहे. म्हणजे सेम जे आहेत वर्क करणार आहेत. आणि इथे आपण बघूया, आता हा डायग्राम दाखवलेला आहे बघा. एक सिंपल त्याने दाखवलं आहे की JK फ्लिपफ्लॉप यूज केला आहे, ॲक्टिव्ह लो क्लॉक पल्सेस आहेत. पण हे लक्षात असलं पाहिजे जो काही Jचा डेटा असणार आहे त्याच्या अपोजिट K असलाच पाहिजे. जे 0 असेल तर K 1 असला पाहिजे, जे 1 असेल तर K 0 असला पाहिजे. जे 0 असेल तर आउटपुट जो आहे Q 0 असणार आहे आणि जे जर 1 असेल तर आउटपुट हा 1 असणार आहे. 00 आणि 11 जे आहे ते कंडिशन इथे वापरले जाणार नाही आहेत शिफ्ट रजिस्टरमध्ये. तर इथे बघा प्रत्येक क्लॉक पल्सला जे आहे डेटा जो आहे, जसं J0 आहे आउटपुट आपल्याला बघा इथे जे पहिला जो क्लॉक पल्स ज्या वेळेला येतो Jची व्हॅल्यू 0 आहे. ओके, पहिलं जी काही व्हॅल्यू असेल Qची
ओके, तो काय होणार आहे, पहिल्या क्लॉक पल्स नंतर जेची व्हॅल्यू 0 आहे म्हटल्यानंतर काय होणार आहे, क्यू 0 होणार आहे आणि के तर त्याच्या अपोजिटच आहे दाखवलेलं आहे. त्यानंतर जे बघा पुन्हा सेकंड क्लॉक पल्सला हा जी जेची व्हॅल्यू 0 होती म्हणून पुन्हा काय झाला, पुढच्या क्लॉक पल्सपर्यंत ही क्यूची व्हॅल्यू 0च राहिली. त्यानंतर ज्या वेळेला थर्ड क्लॉक पल्स आला, सी हा जो क्लॉक पल्स इथे दाखवलेला आहे, त्यावेळेला जेची व्हॅल्यू 1 होती. म्हणजे त्यावेळेला काय झालं, क्लॉक पल्स आल्यानंतर काय क्यूची व्हॅल्यू ही 1 झाली. पुन्हा ज्या वेळेला फोर्थ क्लॉक पल्स डी आला त्यावेळेला जेची व्हॅल्यू 0 होती म्हणून काय झाला, हा क्यूची व्हॅल्यू जी आहे ती 0 झाली पुन्हा. ओके, हे आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे. त्यानंतर या डायग्रॅममध्ये बघा इथे क्लॉक सर्वांना दिलेले आहे, सिंक्रोनाइज आहे, लक्षात घ्या. शिफ्ट रेजिस्टर हे सिंक्रोनस इथे क्लॉक दिलेलं असतं, म्हणजे एका वेळेला क्लॉक सर्वांना दिलं जाणार आहे. जे आपण म्हटलं हा जो आहे जे के, ह्याचं मी म्हटलं की जे 0 असेल तर के 1 अपोजिटच आहेत आणि जे 1 असेल तर के हा त्याच्या अपोजिट असणार आहे. इथे बघा पहिला जो फ्लिप फ्लॉप जो आहे त्याचा आउटपुट जेला दिलेला आहे, त्याचा क्यू बार जो आहे तो केला दिलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व आउटपुट जे आहे त्याचं जेला दिलं असणार आहे आणि त्याचं कॉम्प्लिमेंट केला दिलं असणार आहे. ओके, असा हा फ्लिप फ्लॉप आहे. आता इथे या डायग्रॅम पुन्हा इथे दाखवलेलं आहे, क्लॉक दाखवलं आहे. हा जो आहे हा फॉलिंग एज आहे, हा एज ॲरो म्हणजे एज आणि बबल म्हणजे फॉलिंग एज. म्हणजे फॉलिंग एजला म्हणजे 1 कडून ज्या वेळेला 0 कडे क्लॉक जाणार आहे त्यावेळेलाच जे काय जेकडे इनपुट असणार आहे त्यानुसार आउटपुट त्याचा बदलणार आहे. आता आपण बघूया, जे के आपले एकमेकाच्या विरुद्ध आहे, आपण केकडे लक्षच द्यायचं नाही आहे, आपण जेकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, जे काय आहे पहिला ज्यावेळेला क्लॉक पल्स येईल तेव्हा जे 0 होता म्हणजे काय झाला, क्यू 0 झाला. अगोदर 0च होता तो, पण 0 झाला. इनिशियली सगळे 0 केलेले होते, लक्षात घ्या. ओके, त्यानंतर पुढच्या क्लॉकला जो आहे हा जे काय होता 0 होता म्हणजे क्यू काय झाला, हा 0च राहिला. ओके, आणि हा 0 आरसुद्धा 0च राहिला कारण हा 0 जो आहे क्लॉक पल्सला काय झाला, हा आउटपुट जो आहे क्यू हा या जेचा इनपुट आहे. त्याचप्रमाणे ह्या जेचा इनपुट हा आउटपुट आहे, आर आहे. त्याचप्रमाणे ह्या जेचा जो इनपुट आहे तो काय आहे, हा आउटपुट आहे या फ्लिप फ्लॉपचा, येस आहे. म्हणजे ह्याचा जो काय इनपुट दिला आहे तो ह्याचा आउटपुट असणार आहे, ह्याला जो इनपुट दिला आहे हा त्याचा आउटपुट आहे, ह्याला जो इनपुट आहे जे तो ह्याचा आउटपुट आहे आणि कॉम्प्लिमेंट जो आहे तो केला दिलेला आहे. लक्षात घ्या, आपण जेचाच विचार करायचा आहे कारण के जो आहे तो त्याच्या अपोजिटच असणार आहे, लक्षात घ्या. मग इथे जे आहे आपल्याला ह्याचा आउटपुट इथे आपल्याला इथे ट्रान्सफर केला गेला. प्रत्येक क्लॉकला जो आहे जसं इथे प्रत्येक क्लॉकला जे अनुसार हा बदलणार आहे त्याचप्रमाणे हाच जेला जे काय असेल त्यानुसार हा बदलणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय केला जाणार आहे, प्रत्येक वेळेला हा डेटा जो आहे शिफ्ट केला जाणार आहे. म्हणजे जो काय आपण इथे जेला देतोय तो काय होणार आहे, इथे शिफ्ट जेला दिला तो इथे मिळाला. पुन्हा ह्याचा जो डेटा आहे इथे शिफ्ट केला गेला, ह्याचा जो डेटा होता तो इथे शिफ्ट केला गेला. ओके, पण ह्याला जो दिलेला होता आउटपुट जो होता तो इथे शिफ्ट केला गेला. ओके, आता इथे आपण बघितलं की जे जे आहे 0 होता त्यामुळे ह्या क्लॉकला क्यूसुद्धा आपल्याला 0 मिळालेला आहे आणि क्यू हा 0च शिफ्ट होत चाललेला आहे. पुन्हा बघा इथे जे जो आहे आपल्याला इथे 1 होता, क्यू काय झाला बघा 1 झाला. या क्लॉकनंतर ॲटोमॅटिकली हा 1 झाला. ओके, इथे जो आहे डीला जे 0 होता क्यूसुद्धा 0 झालेला आहे. ओके, आता हा बघा इथे क्यू जो आहे हा क्यू जो आहे 1 होता, बरोबर की नाही. सी क्लॉकला जो आहे क्यू सी क्लॉक नंतर काय झाला, हा जे 1 असल्या कारणाने क्यू 1 झाला. आता हा 1 काय झाला इथे जेला दिला गेला ना, मग त्या क्लॉक पल्समध्ये हा क्यू 1 असल्या कारणाने तो ॲटोमॅटिकली ह्या आउटपुटला मिळाला आरला, म्हणून इथे बघा हा 1 दाखवलेला आहे. ओके, म्हणजे ज्या वेळेला क्यू हा इनपुट ह्या जेला आहे क्यू 1 असेल तर ॲटोमॅटिकली आर काय होणार आहे, त्या क्लॉक पल्सला आर हा 1 होणार आहे. म्हणजे हा जो आहे डायग्रॅम ह्याच्यावरती आपल्याला याचं वर्किंग बघायला मिळालेलं आहे. आता इथे दाखवलेलं आहे की आपण एकतर जे के वापरलं तर जे असणार आहे त्याचं कॉम्प्लिमेंट के म्हणजे इन्व्हर्टर वापरलेलं आहे. दुसरी गोष्ट इथे जो आहे हे तुम्ही डी फ्लिप फ्लॉप यूज करू शकताय कारण डी फ्लिप फ्लॉप म्हणजे काय एस आर फ्लिप फ्लॉप आहे, पण एसच्या अपोजिट हा जो आहे आर असणार आहे. म्हणजे इथे जसं इन्व्हर्टर दाखवलं आहे तसं इंटरनली जो इन्व्हर्टर लावलेला आहे. ओके, आता इथे सुद्धा बघा हा जो डायग्रॅम आहे
ह्या डायग्रॅममध्ये सुद्धा जे आणि के जो एकमेकाच्या अपोजिट आहेत. जसं इथे आपण सांगितलं की प्रत्येक आउटपुट जो आहे आपण असं पॅरलली आउटपुट काढू शकतो. जसं की आपण जो डेटा शिफ्ट करू शकतो, जसे एक क्लॉक दाखवलेले आहेत आणि डेटासुद्धा दिलेला आहे बघा. हा डेटा जो आहे हा जेचा डेटा आहे. इथे जो पहिल्या क्लॉकला जो आहे कळलं की नाही, सुरुवातीला हा डेटा 0 दिलेला आहे. म्हणजे पहिल्या क्लॉकला जो आहे इथे डेटा काय असणार आहे बघा. हे म्हणजे सगळं QA, QB, QC आणि QD हे काय केलं आहे आपण क्लिअर केलेलं आहे अगोदर. कुठलेही कार्य करताना आउटपुट सगळे 0 ठेवलेले आहेत. म्हणजे बघा इथे QA, QB इनिशियली काय केलं आहे 0 केलेले आहेत. पहिला क्लॉक पल्स आला तेव्हा डेटा काय होता की डेटा जो आहे बघा ते 0 असल्या कारणाने तो काय झाला इथे QAला शिफ्ट झाला. म्हणजे QA 0 झाला. आता हा तर 0 होता म्हणजे हा इथे शिफ्ट झाला म्हणजे QB पण 0च. QB QCला शिफ्ट झाला. म्हणजे क्लॉक तर सर्वांना एकाच वेळा दिलं गेलं ना. म्हणजे जो काही ह्या जेला असणार आहे तो इथे याच्या क्यूला शिफ्ट होणार आहे. जो काही ह्या जेला असणार आहे तो इथे शिफ्ट होणार आहे. जो काही ह्या जेला असणार आहे तो इथे शिफ्ट होणार आहे. आता ह्या जेला काय असणार आहे ह्याचा आउटपुट असणार आहे. ह्या जेला काय असणार आहे ह्याचा आउटपुट असणार आहे. ह्या जेला काय असणार आहे ह्याचा आउटपुट असणार आहे. म्हणजे जे काही त्याला इनपुटला मिळेल म्हणजे ह्याचा जो आउटपुट आहे, जसं की हे सर्व सुरुवातीला 0 आहेत इनिशियली. आता जेला आपण जे आहे क्लॉक दिला तर काय झाला इथे इनपुट पहिला 0 दिलेला तो जो शिफ्ट झालेला आहे, लक्षात घ्या. आता ज्या वेळेला नेक्स्ट क्लॉक आहे त्यावेळेला हा जे काय होता 1 होता. म्हणजे हा क्यू जो आहे QA काय झाला 1 झाला. ओके. पण बाकीची जी आहे तिथे 0 होते ना, ते 0 इथे शिफ्ट झाला आहे. हा 0 इथे शिफ्ट झाला, हा 0 इथे शिफ्ट झाला. म्हणजे QD, QC आणि QB हे 0च राहिले ना. ओके. त्याच्या पुढच्या क्लॉकला बघा काय झालं. हा तर 1 इथे शिफ्ट केलेला आहे, कळलं की नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की पुन्हा ज्या वेळेला 1 येणार आहे तर हा 1 इथे शिफ्ट केला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला बघा पुढच्या क्लॉकला इथे जो आहे हा QA तर 1 आहेच, कळलं की नाही. QBसुद्धा 1 राहिला. QC हा इथे 0 असल्या कारणाने QCला 0 मिळाला. QD जर 0च असणार आहे. ओके. म्हणजे असं हा काय होणार आहे शिफ्ट होत जाणार आहे. ओके. यापुढे आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल जे आहे त्यांचे सर्किट्स आपण बघणार आहोत.